16/6/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला कोणत्याही देहधारींच्या नावारूपामध्ये फसायचे नाही. तुम्ही अशरीरी बनून बाबांची आठवण करत राहा तर आयुष्य वाढेल, निरोगी बनत जाल. आजचा प्रश्न आहे, सेन्सिबल म्हणजेच समजदार मुलांच्या निशाण्या काय असतील? उत्तर आहे, पहिला पॉइंट आहे, जे सेन्सिबल म्हणजेच समजदार असतील ते पहिले स्वतः धारणा करून इतरांनाही करवतील, ढगाप्रमाणे भरून जातील आणि वर्षाव म्हणजेच ज्ञानाचा वर्षाव करतील. अभ्यासाच्या वेळी जांभया देणार नाहीत. ब्राह्मणींच्या वर ही जबाबदारी आहे. इथे त्यांनाच घेऊन या जे रिफ्रेश होतील आणि जाऊन वर्षा करतील म्हणजेच ज्ञानवर्षा. दुसरा पॉइंट आहे, इथे त्यांनीच यायचे आहे जे शक्तिशाली योगस्थितीमध्ये राहून वायुमंडल शक्तिशाली बनवण्यासाठी मदत करतील, विघ्न आणणार नाहीत. इथे आजूबाजूला अतिशय शांतीचे वातावरण राहिले पाहिजे, कोणत्याही प्रकारचा आवाज होऊ नये. गीत आहे, ओम नमो शिवाय. ओम शांती. ओम शांतीचा अर्थ समजावला आहे ना. बाबा म्हणतात, आत्मा आणि परमात्मा शांत स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे पिता त्याचप्रमाणे मुले. बाबा मुलांना समजावतात, तुम्ही शांत स्वरूप तर आहातच, बाहेरून काही शांती मिळत नाही. हे रावण राज्य आहे ना. आता यावेळी फक्त तुम्ही तुमच्या पित्याची आठवण करा. मी यांच्यामध्ये म्हणजेच ब्रह्मामध्ये विराजमान आहे. तुम्हाला जे मत देतो त्यावर चाला. बाबा कुणाच्याही नावारूपामध्ये फसवत नाहीत. हे नाव रूप तर बाह्य म्हणजेच बाहेरचे आहे. या बाह्य रूपामध्ये तुम्हाला फसायचे नाही. सारी दुनिया नावारूपामध्येच फसविते. बाबा म्हणतात, या सर्वांना नाव रूप आहे, यांची आठवण करू नका. आपल्या बाबांची आठवण करा. तुमचे आयुष्यसुद्धा आठवणीद्वारे वाढेल, निरोगीसुद्धा बनाल. लक्ष्मीनारायणसुद्धा तुमच्याप्रमाणेच होते, फक्त सजलेले आहेत. असे काही नाही छता एवढे उंचच उंच आहेत. मनुष्य तर मनुष्यच आहेत. तर बाबा म्हणतात, कोणत्याही देहधार्याची आठवण करू नका. देहाला विसरायचे आहे. स्वतःला आत्मा समजा. हे शरीर तर सोडायचे आहे. दुसरी गोष्ट, चुका करू नका. डोक्यावर विकर्मांचे ओझे खूप आहे, खूप भारी ओझे आहे. एक बाबांच्या आठवणीशिवाय कमी होऊ शकणार नाही. बाबांनी समजावले आहे, जे सर्वात उच्च पावन बनतात तेच पुन्हा सर्वात पतित बनतात. यामध्ये आश्चर्यचकित होऊ नका. स्वतःला पाहायचे आहे. बाबांची खूप आठवण करायची आहे. जेवढे होईल बाबांची आठवण करा. खूप सहज आहे. जे एवढे प्रेमळ बाबा आहेत त्यांना उठता बसता आठवण करा. ज्यांना बोलवितात पतित पावन या, परंतु हड्डी प्रेम म्हणजेच हृदयापासून प्रेम असत नाही. तरीसुद्धा प्रेम आपल्या पती मुले इत्यादींवर असते. फक्त म्हणत होते पतित पावन या. बाबा म्हणतात, मुलांनो, मी कल्प कल्पाच्या संगमावर येतो. गायले सुद्धा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. कृष्ण तर आहे सतयुगाचा राजकुमार. तो पुन्हा त्याच नाव रूप देश वेळेशिवाय येऊ शकणार नाहीत. नेहरू त्याच रूपामध्ये त्याच पोझिशनमध्ये पुन्हा कल्पानंतरच येतील. त्याचप्रमाणे श्रीकृष्णसुद्धा सतयुगामध्येच येतील. त्यांचे फीचर्स बदलणार नाहीत. या यज्ञाचे नावच आहे रुद्र ज्ञान यज्ञ. राजस्व अश्वमेघ यज्ञ. राजाईसाठी बळी चढायचे, अर्थात त्यांचे बनणे. बाबांचे बनले आहात तर एकाचीच आठवण करायला पाहिजे. हदपासून तोडून बेहदशी जोडायचे आहे. बाबा खूप महान आहेत. तुम्ही जाणता बाबा येऊन काय देतात.
बेहदचे बाबा तुम्हाला बेहदचा वारसा देत आहेत, जो कोणी देऊ शकत नाही. मनुष्य तर एकमेकांना मारत कुटत राहतात. अगोदर हे थोडेच होत होते. तुम्ही जाणता बाबा पुन्हा आलेले आहेत. म्हणतात कल्पकल्पाच्या संगमयुगावर जेव्हा नव्या दुनियेची स्थापना करायची असते तेव्हा मी येतो. मागतात देखील नवी दुनिया, नवे रामराज्य. तिथे सुख संपत्ती सर्व आहे. भांडण करणारे कोणीच असत नाही. शास्त्रामध्ये तर सत्युग त्रेताला सुद्धा नरक बनविले आहे. हे चुकीचे आहे ना. ते असत्य सांगतात, बाबा सत्य सांगतात. बाबा म्हणतात तुम्ही मला सत्यम म्हणता ना. मी येऊन सत्यकथा ऐकवितो. 5000 वर्षांपूर्वी भारतामध्ये कोणाचे राज्य होते? मुले जाणतात बरोबर. 5000 वर्षांपूर्वी या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. म्हणतात सुद्धा क्राइस्टच्या 3000 वर्ष अगोदर भारत स्वर्ग होता. हिशोब तर सरळ आहे. म्हणतात कल्पाची कालावधी एवढी का ठेवली आहे? अरे हिशोब करा ना. क्राइस्टला एवढा कालावधी झाला. ही युगेच 4 आहेत. अर्धा कल्प दिवस, अर्धा कल्प रात्रीला लागतो. समजावणारा खूप चांगला पाहिजे. बाबा समजावतात मुलांनो, काम विकार महाशत्रू आहे. भारतवासीच देवतांची महिमा गातात. सर्व गुण संपन्न, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी. पुन्हा 16,108 राण्या कोठून आल्या? तुम्ही जाणता कोणतेही धर्मशास्त्र नाही आहे. धर्मशास्त्र त्याला म्हटले जाते ज्याला धर्मसंस्थापकाने उच्चारले. धर्मस्थापकाच्या नावाने शास्त्र बनले. आता तुम्ही मुले नव्या दुनियेमध्ये जाता. हे सर्व जुने तमोप्रधान आहे. म्हणूनच बाबा म्हणतात जुन्या वस्तूपासून बुद्धियोग हटवून मामेकम म्हणजेच मजपित्याची आठवण करा, तर तुमची विकर्म विनाश होतील. चुका करता तर बाबा समजतात यांचे भाग्यच असे आहे. खूप सहज गोष्ट. हे तुम्ही समजू शकत नाही काय? मोहाची रग सर्वांमधून काढून एक बाबांची आठवण करा. 21 जन्मांसाठी तुम्हाला पुन्हा कोणतेच दुःख होणार नाही ना. तुम्ही एवढे कुब्जा म्हणजेच क्रूप पतित बनाल तिथे, म्हणजेच स्वर्गामध्ये तर समजतात आता आयुष्य पूर्ण झाले. एक शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे सापाचे उदाहरण आहे, जनावरांचे उदाहरण देतात. जरूर त्यांना माहिती होत असेल. यावेळीच्या मनुष्यापेक्षाही जास्त अक्कल जनावरांना आहे. भ्रमराचे म्हणजेच भुंग्याचे उदाहरणसुद्धा इथलेच आहे. किड्याला कशा प्रकारे घेऊन जाते. आता तुमच्या सुखाचे दिवस येत आहेत. मुली म्हणतात आम्ही पवित्र राहतो म्हणून खूप मार खावा लागतो. हा मुलांनो, काहीतरी सहन करावेच लागेल. अबलांवरील अत्याचारांचे गायन आहे. अत्याचार करतील तेव्हाच तर पापाचा घडा भरेल. रुद्र ज्ञान यज्ञामध्ये विघ्न तर खूप पडतील. अबलांवर अत्याचार होतील. शास्त्रामध्ये सुद्धा गायन आहे. मुली म्हणतात बाबा आजपासून 5000 वर्षांपूर्वी तुम्हाला भेटलो होतो. स्वर्गाचा वारसा घेतला होता. महाराणी बनलो होतो. बाबा म्हणतात हो मुली, एवढा पुरुषार्थ करावा लागेल. आठवण शिवबाबांची करायची आहे. यांची म्हणजेच ब्रह्माबाबांची नाही. हे म्हणजेच ब्रह्माबाबा गुरु नाहीत. यांचे सुद्धा कान ऐकत आहेत. ते तुमचे बाबा, शिक्षक, सद्गुरू आहेत. यांच्याद्वारे म्हणजेच बाबांकडून शिकून दुसऱ्यांना शिकवितात. सर्वांचे पिता ते एकच आहेत. आपल्याला शिकविणारे सुद्धा तेच आहेत. म्हणून बेहदच्या पित्याची आठवण करायची आहे. विष्णूला किंवा ब्रह्माला थोडेच पतींचा पती म्हणता येईल. शिवबाबांनाच पतींचा पती म्हटले जाते, तर का नाही त्यांना पकडायचे? तुम्ही सर्वप्रथम मूळ वतन आपल्या माहेर घरी जाणार, नंतर पुन्हा सासर घरी यायचे आहे.
प्रथम शिवबाबांसमोर सलामी द्यायची आहे, नंतर सतयुगामध्ये येणार. किती सहज पायी पैशांची गोष्ट आहे. बाबा सर्वत्र मुलांना पाहतात. कुठे कोणी डुलकी तर घेत नाही. डुलकी आली, जांभई दिली, बुद्धियोग गेला, तर मग ते वायुमंडल खराब करतात. कारण बुद्धियोग बाहेर भटकतो ना. तेव्हा बाबा नेहमी म्हणतात, बादल म्हणजेच ढग असे घेऊन या, जे रिफ्रेश होतील आणि जाऊन वर्षा करतील. इतर येऊन काय करतील? घेऊन येणाऱ्यावरती सुद्धा जबाबदारी आहे. कोणती ब्राह्मणी सेन्सिबल म्हणजेच समजदार आहे, जी ज्ञान भरून जाईल आणि वर्षा करेल, अशांना घेऊन यायचे आहे. बाकीच्यांना घेऊन येण्यात फायदाच काय? ऐकून धारणा करून पुन्हा करावयाची आहे. मेहनतसुद्धा करायची आहे. ज्या भंडाऱ्यातले खातात, काळकंटक दूर होऊन जातात, तर इथे तेच यायला पाहिजेत, जे योगामध्ये सुद्धा चांगल्या रीतीने राहतील. नाहीतर वायुमंडल खराब करतात. यावेळी आणखीनच खबरदार राहायचे आहे. फोटो इत्यादी काढण्याची सुद्धा गरज नाही. जेवढे होईल बाबांच्या आठवणीमध्ये राहून योगदान द्यायचे आहे. आजूबाजूला खूप शांती राहिली पाहिजे. हॉस्पिटल नेहमी बाहेर एकांतामध्ये असतात, जिथे आवाज नसेल. पेशंटला शांती पाहिजे. तुम्हाला डायरेक्शन म्हणजेच श्रीमत मिळते, तर त्या शांतीमध्ये राहायचे आहे. बाबांची आठवण करणे हीच आहे खरी शांती. बाकी आहे आर्टिफिशियल. ते म्हणतात ना, 2 मिनिटे डेड सायलेन्स. परंतु ती 2 मिनिटांमध्ये सुद्धा माहीत नाही बुद्धी कुठे कुठे जाते. एकाला सुद्धा खऱ्या शांतीत राहता येत नाही. तुम्ही डिटॅच म्हणजेच अलिप्त होऊन जाल. आपण आत्मा आहोत, हे आहे आपल्या स्वधर्मामध्ये राहणे. बाकी गुटका म्हणजे निद्रा घेत शांतीमध्ये राहणे, काही खरी शांती नाही. म्हणतात 3 मिनिट शांती, अशरीरी भव, असे म्हणण्याची ताकद इतर कुणामध्येही नाही. बाबांचेच महावाक्य आहे. लाडक्या मुलांनो, माझी आठवण कराल तर तुमची जन्मोजन्मीची पापे नष्ट होऊन जातील. नाहीतर पदसुद्धा भ्रष्ट होईल आणि सजासुद्धा खावी लागेल. शिवबाबांच्या डायरेक्शनवर चालण्यानेच कल्याण होईल. बाबांची नेहमी आठवण करायची आहे. जेवढे होईल मोस्ट स्वीट म्हणजेच अति गोड बाबांची आठवण करायची आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाची इज्जत राखण्यासाठी खूप लक्ष द्यावे लागते. खूप विद्यार्थी नापास झाले तर शिक्षकांना इजाफा म्हणजेच वेतन वाढ मिळत नाही. इथे कृपा किंवा आशीर्वादाची गोष्टच नाही. प्रत्येकाला स्वतःवर कृपा किंवा आशीर्वाद करायचा आहे. विद्यार्थी स्वतःवर कृपा करतात, मेहनत करतात. हे सुद्धा शिक्षण आहे. जेवढा योग लावाल तेवढे विकर्मजीत बनाल, उच्च पद प्राप्त कराल. आठवणीद्वारे संपूर्ण निरोगी बनाल. मन मना भव असे कृष्ण थोडेच म्हणू शकतील. हे निराकार पिताच म्हणतात, विदेही बना. हा आहे ईश्वरीय बेहदचा परिवार. माता पिता भाऊ बहिणी आहेत बस. आणखीन दुसरा संबंध नाही. इतर सर्व संबंधांमध्ये काका मामा चुलते राहतात. इथे आहेच भाऊ बहिणींचा संबंध. असे संगमाशिवाय इतर कधीही होत नाही. जेव्हा आपण माता पित्याकडून वारसा घेतो, सुख घनेरे म्हणजेच अतिशय सुख घेताना रावण राज्यामध्ये अतिशय दुःख आहे. राम राज्यामध्ये अतिशय सुख आहे, ज्याच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. जेवढा जे पुरुषार्थ करतात तो कल्पकल्पासाठी सिद्ध होतो. प्राप्ती खूप मोठी आहे. जे करोडपती पदमपती आहेत त्यांचा सर्व पैसा मातीमध्ये मिसळून जाणार आहे. थोडी लढाई लागली की पहा नंतर काय होते ते. बाकी कहाणी आहे तुम्हा मुलांची. खरी कहाणी ऐकून तुम्ही मुले सत्यखंडाचे मालक बनता. हा तर पक्का निश्चय आहे ना.
निश्चयाशिवाय इथे कोणी येऊ शकत नाही. तुम्हा मुलांना कोणतीही चूक म्हणजेच पाप कर्म करायची नाही. बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे मम्मा बाबा घेत आहेत. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता आणि बाप दादा यांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, शरीरापासून वेगळे होऊन स्वधर्मामध्ये टिकून राहण्याचा अभ्यास करायचा आहे. जेवढे होईल तेवढे अति गोड बाबांची आठवण करत राहायची आहे. दुसरा पॉइंट आहे, अभ्यासावर पूर्णतः लक्ष देऊन स्वतःवर कृपा करायची आहे. हदपासून बुद्धियोग तोडून बेहदशी जोडायचा आहे. बाबांचे बनून बाबांवर पूर्णतः बलिहार जायचे आहे. आजचे वरदान आहे, सदैव सत्संगाद्वारे कमजोरींना समाप्त करणारे सहज योगी सहज ज्ञानी भव. सदैव सत्संगाद्वारे कमजोरींना समाप्त करणारे सहज योगी सहज ज्ञानी भव. स्पष्टीकरण आहे, कोणतीही कमजोरी तेव्हा येते जेव्हा चांगल्या संगापासून दूर होतात आणि चुकीच्या संगतीमध्ये जातात. म्हणून भक्तीमध्ये म्हणतात, सदा सत्संगामध्ये राहा. सत्संग अर्थात सदैव सतबाप म्हणजेच सत्य बाबांच्या संगामध्ये राहणे. तुम्हा सर्वांनाच सतबाबांचा संग करणे अतिशय सहज आहे, कारण जवळचा संबंध आहे. तर सदा सत्संग सोबत राहून कमजोरींना समाप्त करणारे सहज योगी सहज ज्ञानी बना. बोधवाक्य आहे, सदा प्रसन्न राहायचे असेल तर प्रशंसा ऐकण्याच्या इच्छेचा त्याग करा. मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये. मुक्ती आणि जीवनमुक्तीची अवस्था. मुक्ती आणि जीवनमुक्ती दोन्ही अवस्था आपल्या आहेत. जेव्हा आपण मुक्ती अक्षर म्हणतो तेव्हा मुक्तीचा अर्थ आहे आत्मा शरीराच्या भूमिकेपासून मुक्त आहे, म्हणजेच आत्म्याचा शरीरासहित या सृष्टीवर पार्ट म्हणजेच भूमिका नाही. जेव्हा आत्म्याची मनुष्य शरीरामध्ये भूमिका नाही, म्हणजेच आत्मा निराकारी दुनियेमध्ये सुख दुःखापासून वेगळ्या दुनियेमध्ये आहे, यालाच मुक्त अवस्था म्हणतात. याला काही मुक्तिपद म्हणत नाही. आणि जी आत्मा कर्मबंधनापासून मुक्त आहे, म्हणजे शरीराची पार्टधारी असताना सुद्धा ती कर्मबंधनापासून न्यारी म्हणजेच अलिप्त आहे, तर त्याला जीवनमुक्त पद म्हणतात. जी सर्वात उच्च अवस्था आहे ते आहे आपले देवताई प्रारब्ध. याच जन्मामध्ये पुरुषार्थ केल्याने हे सतयुगी देवताई प्रारब्ध मिळते. ते आहे आपले उच्चपद. परंतु जे आत्मे पार्ट म्हणजेच भूमिकेमध्ये नाहीत, त्यांना पद कसे म्हणायचे? जेव्हा आत्म्यांचा स्टेजवर पार्टच नाही, तर मुक्ती काही पद नाही. आता एवढा जो मनुष्य संप्रदाय आहे, ते सर्वच्या सर्व काही सतयुगामध्ये येणार नाहीत, कारण तिथे मनुष्य संप्रदाय कमी असतो. तर जे जेवढा ईश्वराशी योग लावून कर्मातीत बनले आहेत, तेच सतयुगी जीवनमुक्त देवी देवता पद प्राप्त करतात. बाकी जे आहेत ते धर्मराजाची सजा खाऊन कर्मबंधनातून मुक्त होऊन शुद्ध बनून मुक्तिधाममध्ये जातात. ते मुक्तीमध्ये आहेत, परंतु मुक्तिधाममध्ये कोणतेही पद नाही. ती अवस्था तर पुरुषार्थाशिवाय आपोआप समयानुसार मिळतेच. जी मनुष्याची इच्छा द्वापरपासून कलियुगाच्या अंतापर्यंत उठत आली आहे की आम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये येऊ नये, ती आशा आता पूर्ण होते. म्हणजेच सर्व आत्म्यांना व्हाया मुक्तिधाम पास अवश्य व्हायचे आहे. अच्छा,
ओम शांती.